भाजप बाटलेली, दादांच्या मंत्र्यांचा हल्लाबोल, महायुतीतला बेबनाव दिल्लीपर्यंत, दादांच्या खासदारांची बैठकीला दांडी, महायुतीतील हेवेदावे किती टोकाला गेले त्याचं प्रत्यंतर दिल्लीतल्या सर्वपक्षीय बैठकीत आलं. दिल्लीत हिवाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी दांडी मारली. एरवी सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हजर राहतात. मात्र यावेळी अजित पवारांच्या पक्षाचा एकही खासदार बैठकीला हजर न राहिल्यानं महायुतीतील तणाव चर्चेचा विषय ठरलाय. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाट यांनीही भाजपबद्दल वादग्रस्त विधान केलंय. भाजप पूर्णपणे बाटलीये आणि त्यांचं आयुष्य फोडाफोडीवर चाललंय अशी टीका कोकाट यांनी केली. तर कोकाट यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत रमी खेळून बोर झाले म्हणून भाजपवर टीका करत असल्याचा टोला मंत्री परिणय फुके यांनी लगावलाय. निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे. विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही. आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे. आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे. बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही. इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं. आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकांना उमेदवारही मिळाली नाही. माणिकराव कोकाटेंचं मी बघितलं नाही, पण ते बाटलेलं का म्हटलं त्यांना माहीत नाही. मला वाटतं की ते पत्ते खेळताना बोर झाल्यानंतर म्हणून भाजप रमी खेळताना बोर झाले असतील आणि म्हणून आता भाजपवर टीका करून राहिले. दुसरीकडे राष्ट्रवादीसोबतच शिंदे सेना ही मित्र पक्षांवर नाराज असल्याची चर्चा आहे. कारण दिल्लीतील बैठकीला नेहमी हजेरी लावणाऱ्या श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी नरेश म्हस्केंनी हजेरी लावली. नगरपालिकेच्या निवडणुकीत मित्र पक्षच एकमेकांसोबत उभे राहिल्यानं आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीतील वाद उफाळून आलाय. अशातच दिल्लीतल्या बैठकीला दांडी मारून अजित पवारांच्या खासदारांनी मित्र पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. महायुतीतलं हे कुरघोडीचं राजकारण निवडणुकीनंतर तरी थांबणार का, की हा वाद पुढे असाच सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.